महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला भाजपने मोठं खिंडार पाडलं आहे. कल्याण ग्रामीणचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार सुभाष गणू भोईर यांनी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. शनिवारी सकाळी भोईर हे पदाधिकाऱ्यांसह मुंबईला रवाना झाले होते. यावेळेस आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, जिल्हाध्यक्ष संदीप लेले, त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेचे सदस्य रमेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. मुळात मी भाजपचा 1986 मधला पहिला नगरसेवक म्हणून महापालिकेत निवडणुकीत होतो. यशस्वी सुरुवात झाल्यानंतर काही कारणास्तव भाजप सोडली, मात्र आता पुन्हा एकदा स्वगृही वापसी झाली असल्याचं श्री सुभाष भोईर यांनी सांगितलं. आदरणीय विकास पुरुष महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब, आदरणीय गणेश नाईक साहेब, कपिल पाटील साहेब, संजय केळकर साहेब, निरंजनजी डावखरे, कतोरे साहेब यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आज या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये मी या ठिकाणी प्रवेश करतोय. तुम्हाला एक गोष्ट या ठिकाणी सांगायची आहे. माझी सुरुवात खरी भाजपमधनं, भारतीय जनता पार्टीच्या जनसंघाच्या माध्यमातून 84 पासून सुरुवात आहे. 86 ला पहिल्यांदा जी महानगरपालिकेची ठाण्याची निवडणूक झाली त्याच्यामध्ये जे पहिले 5 नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे, त्यातला मी एक नगरसेवक भारतीय जनता पार्टीचा 86चा आहे. म्हणून जनसंघ म्हणून मला भारतीय जनता पार्टी ही नवीन नाही आहे. सुरुवात चांगली झाली, आता शेवटला सुद्धा चांगलं होईल म्हणून आज या भारतीय जनता पक्षामध्ये भारताचं नेतृत्व आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांच्या संपूर्ण भारत नव्हे देशामध्ये त्यांचं नाव जे घेतलं जातं ते विकास पुरुष म्हणून घेतलं जातं. त्याच माध्यमातून आदरणीय आपले मुख्यमंत्री फडणवीस साहेब, रवींद्र चव्हाण साहेब हे धडाडीचे ताकदवान असे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आहेत. सर्वांना बरोबर घेऊन जाणारे, सर्वांना नेतृत्व देणारे, तळागाळामध्ये जाऊन काम करणारे अशा प्रकारचे हे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करतायत. म्हणून या ठिकाणी काम करत असताना समाजाची कशा प्रकारे सेवा करता येईल, भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण कमळ या ठिकाणी आपल्याला दिसेल. ह्या माध्यमातून आपण महाराष्ट्राची सेवा देवेंद्र भाऊंच्या माध्यमातून आपण करतोय. त्यांचाच पावलावर पाऊल न ठेवता त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या ठिकाणी काम करणार आहे. ते जे आदेश देतील त्या आदेशावर आम्ही या ठिकाणी काम करणार आहोत. समाजामध्ये काम करत असताना समाजाची सेवा करणं हेच व्रत आम्ही गेले अनेक वर्ष या ठिकाणी करतोय. गेली ठाणे महानगरपालिकेमध्ये 5 वेळा नगरसेवक म्हणून काम केलं, सिडकोमध्ये काम केलं, महाराष्ट्र राज्याच्या महाराष्ट्र परिषदमध्ये काम केलं, विधान परिषदमध्ये काम केलं. याचा संपूर्ण कामाचा आढावा घेऊन लोकांना सेवा देण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या ठिकाणी करणार आहे. कोणावर अन्याय झाला असेल तो अन्यायाला दूर करण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून त्या ठिकाणी करणार आहोत. कल्याण विभाग असेल, ठाणा विभाग असेल, नवी मुंबई असेल, या भागामध्ये सतत माझं या ठिकाणी येणं जाणं असतं, लोकांना परिचित असतो. म्हणून ज्या ज्या भागामध्ये माझी आवश्यकता लागेल त्या त्या भागामध्ये एक कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी काम करण्याची संधी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मला या ठिकाणी दिलेली आहे. मी माझ्या सर्व सहकारी या ठिकाणी आहेत. या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून आपण सर्वांनी जे बीजेपी मध्ये सर्व माझे ज्येष्ठ पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, त्यांना एवढंच सांगेल, सर्वांना सामावून घेण्याचं काम आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. कोण नवीन आहे कोण जुनं याचा भेदभाव न ठेवता समाजामध्ये कशा प्रकारे आपल्याला काम करता येईल, लोकांचे कसे प्रश्न सोडवता येतील, त्या प्रश्न सोडवण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून कटिबद्ध म्हणून या ठिकाणी काम करणार आहे. एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस साहेब आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि आपले प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी काम करून लोकांची सेवा, लोकांची असलेली अडचण दूर करण्याचं काम या ठिकाणी करणार आहे. एवढंच या ठिकाणी सांगून माझं या ठिकाणी छोटंसं भाषण थांबवतो आणि आपल्याला धन्यवाद देतो.
भवानी ज्वेलर्स ठाणे, पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम. प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे. नक्की भेट द्या.